एन मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र. येवला. भारम ते रहाडी रस्ता बनला, मृत्यूचा सापळा. रोडमध्ये खड्डे की खड्ड्यांत रोड. नागरिक आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल. विशेष बातमी. येवला नाशिक. येवला तालुक्यातील पूर्व भागातील भारम ते रहाडी रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून हा संपूर्ण मार्ग आता वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. अपघातांच्या संख्येत मोठी वाढ. पावसामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने या मार्गावर दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. दुचाकीस्वार घसरून पडणे, वाहने खड्ड्यांत अडकणे आणि वाहनांचे नुकसान होणे हे आता नित्याचेच झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थी व कॉलेजच्या तरुणांचे हाल. या रस्त्यावरून रहाडी येथे शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. चिखल आणि पाण्यामुळे मुलांचे कपडे खराब होतात. अनेकदा वेळेवर शाळा कॉलेजमध्ये पोहोचता येत नाही. खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. आम्ही रोज या रस्त्यावरून मृत्यूच्या दाढेतून प्रवास करतो. प्रशासनाला एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहायची आहे का? स्थानिक संतप्त नागरिक. प्रशासनाला इशारा. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी किंवा नवीन डांबरीकरण करण्यात यावे, अशी तीव्र मागणी भारम व रहाडी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. जर येत्या काही दिवसांत या रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, एएन मराठी न्यूज नेटवर्क, येवला, नाशिक.